हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. ए शकील, माझ्या डॅडचं नाव नाही काढायचं हां. आणि माझे संस्कार तू काय काढतोयस? तू स्वतः तुझ्या आईवडिलांचा जीव घ्यायला निघालेलास. तुझ्यासारख्या नीच माणसाने माझे संस्कार काढूच नयेत. अंकुश चिडून त्याला बोलवतो. बरं बरं, नाही काढत. चुकी झाली माझी. कान पकडतो. बरं झालं जावई, तुम्ही स्वतःच इथं आलात. आता तुम्हीच माझी इथून सुटका करून द्याल. काय ना, मला ते चोर पोलीस घेऊन कंटाळा आलेला. शकील त्याच्या भोवती फिरत नाटकीपणे बोलतो. ए माया, कॅमेरा सेट कर. कमिशनरला आणि आमच्या जावयांचे परमपूज्य पिताश्रींना हा व्हिडिओ जायला पाहिजे. शकील मायाला ऑर्डर देतो. भाऊ, ये मेरा इस्तेमाल करके यहाँ तक पहुँचते हैं तो मैं इन दोनों की खिदमत करना चाहूँगा ताकि आपको यकीन हो जाए मैं इनको यह नहीं लाया. शोएब बोलत शकीलच्या माणसांकडून सुटण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सोडा रे त्याला. चल, दिली तुला संधी. शकीलची माणसं तिथे चेअर आणतात. तसा शकील त्यात आरामात बसून त्यांचा सामना बघण्यासाठी सज्ज होतो. शोएब अंकुश जवळ जाऊन त्याच्या खुर्चीवर पास ठेवतो. तोडणकर, तूने यहाँ आकर बहुत बड़ी गलती कर दी. तेरी वजह से भाऊ ने पहली बार मुझ पे शक किया. तो बोलत अंकुशच्या भोवती रस्सी सोडवून धक्का देत खाली पाडतो आणि त्याला मारायला सुरुवात करतो. त्याला मारून नंतर तो राघव जवळ वळतो. त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारायला लागतो. शोएब, बस, मर जाएंगे वो, म्हणत शकील त्याला थांबवतो आणि परत त्यांच्या माणसांना खून करत त्या दोघांना बांधायला सांगतो. पण शोएबने तोपर्यंत त्याचं काम चोख पार पाडलेलं. कोणालाही कळू न देता त्याने त्या दोघांच्याही हातातल्या रश्या लूज केल्या होत्या, जे त्यांच्या मारामारीत कोणाला समजलं नव्हतं. शोएबने त्याच्या माणसांना इशारा केला तसं लगेच त्याच्या माणसांनी शकीलच्या माणसांकडून गन घेऊन फायर करायला सुरुवात केली. अंकुश आणि राघवनेही त्यांचे हात सोडून त्यांच्या कॉन्स्टेबलना सोडवायला सुरुवात केली. शोएबने चालाखी दाखवत शकीलच्या माणसांकडून गन हिसकावून घेत शकीलला काही समजायच्या आत त्याच्या गळाला आवळून डोक्यावर गन लोड करत ताणली. ये तूने अच्छा नहीं किया शोएब. शकील रागात बोलत त्याची पकड सोडवायचा प्रयत्न करत होता. राघवने एक शकीलची बखोटी धरत त्याला मारायला सुरुवात केली. अंकुश आणि तो दोघे मिळून एक नंतर एक करत त्याला मारत सुटले होते. शकील अर्ध मेला झाला. तसं राघवने त्याच्या कॉन्स्टेबलला इशारा केला तसं त्यांनी लगेच त्याला चेअरला बांधून टाकलं आणि तो त्या मायाकडे वळला. अंकुश मस्त एक पाय फोल्ड करून भिंतीला टेकून शकीलकडे बघत ओठाला लागलेलं रक्त पुसतो आणि एक डेव्हिल स्माइल देत तो उठला. अंग झटकून शर्ट नीट करून तो शकीलच्या समोर चेअर ठेवत बसतो. काय मग शकील भाई, कसं वाटतंय? अंकुश त्या शकीलला विचारतो. ए सोडा मला. शोएब, तूने दगा किया मेरे साथ, छोडूंगा नहीं मैं तुझे और किसी को भी. शकील सर्वांवर एक नजर टाकत ओरडत बोलतो आणि त्यानंतर अंकुश त्याच्या बोलण्यावर हसायला लागतो. केवढा तो कॉन्फिडन्स ना तुला? आधी इथून सुटून तर दाखव. अंकुश हसत त्याला खिजवतो आणि त्यानंतर मी सुटेनच रे, आणि एकदा सुटलो ना की अशी हालत करेन ना तुमची, बघच तू. शकीलही त्या अंकुशला टशन देत बोलतो. तुला दुसऱ्यांना त्रास द्यायला, दुसऱ्यांचे जीव घ्यायला खूप आवडतं ना? अंकुश त्याच्या डोळ्यात थंडपणे बघत बोलतो. ते जास्त तर तुझ्या होणाऱ्या बायकोलाच माहीत असेल ना, तिच्या जन्मदात्यांचा आणि नंतर तिला दत्तक घेतलेल्या फॅमिलीचे मी काय हाल केले ते. आणि बाकी तर हा इन्स्पेक्टर तुला सांगेल. ड्रग्स, मर्डर्स, मुलीची तस्करी, किडनॅपिंग, अजून पण बरेच गुन्हे असतील माझ्यावर. काय इन्स्पेक्टर? शकील क्रूरपणे हसत बोलतो. एवढं तुला फोडून काढलं पण तुझी गुर्मी काही कमी झाली नाही. अंकुश दात विचकत त्याला विचारतो. तिथे राघव मायाला फोडून काढत होता, पण जसं शकीलचं बोलणं त्याने ऐकलं त्या मायाला कॉन्स्टेबलकडे सोडून तो शकील जवळ आला
आणि त्यानंतर अंकुश ह्याला ह्याची जागा दाखवलीच पाहिजे आता. राघव शकील जवळ येत त्याचा जबडा रागाने घट्ट पकडत बोलतो. अंकुश त्याच्या गार्डला इशारा करतो. तसं तिथे एक डॉक्टर हजर होतो, जो अंकुशचा खास माणसांमधलाच एक असतो. डॉक, ह्या माणसाला आपल्याला जिवंत मरण यातना द्यायच्या आहेत. त्याने माझ्या अंजलीचं हस्तखेत घर उद्ध्वस्त केलं. माझ्या डॉलच्या डोक्यावरून तिच्या आई वडिलांचं छत्र हिरावून घेतलं. अशीच न जाणो किती घरं ह्याने उद्ध्वस्त केली आहेत. ह्याला मला असं मरण द्यायचं आहे ना, की त्या प्रत्येक माणसांचा चेहरा ह्याला मारताना आठवला पाहिजे. तीर तीर तुटून मेला पाहिजे हा. अंकुश रागात उठून शकील जवळ जात त्याच्या 2-3 मुस्काटात लगावतो. तो डोळ्यांसमोरही नको होता त्याला. ठीक आहे, माझ्याकडे एक असा व्हायरस आहे जो ह्यांना जगूही देणार नाही आणि लवकर मरूही देणार नाही. डॉक्टर एकदा शकीलकडे तर एकदा मायाकडे बघत सांगत असतात. गुड, मग थोडे एक्सप्लेन करून सांगा ह्यांना ह्याच्यासोबत आता काय घडणार आहे ते. अंकुश डॉक्टरच्या खांद्यावर हात ठेवून शकीलकडे बघतो. तर हा व्हायरस इंजेक्ट केल्यावर पहिले तर ह्यांना काहीच वाटणार नाही, पण 5 ते 10 मिनिटात हळूहळू जसा तो व्हायरस पूर्ण शरीरात पसरेल तसा ह्यांच्या आतड्या फुगतील, श्वास घ्यायला त्रास होईल, ह्यांचं युरिनेशन बंद होईल, ते झाल्याने वॉमिटिंग स्टार्ट होईल, हळूहळू पूर्ण शरीराला इचिंग होईल, त्यानंतर मोठे मोठे फोड उठतील, सगळीकडे डोळे एकदम लाल पडतील, शरीर लाल दिसेल, अंगात त्राण नसेल ह्यांच्या, पण ह्यांना सेक्स करायची इच्छा होईल. ते करता न आल्याने ह्यांचा जीव जाईल 24 तासात. म्हणून माणूस मरेल, पण हे 24 तास भयानक असतील. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हायरसचं अँटिडोट बनलं नाही आहे, डॉक्टर बोलतो. माया ते सर्व ऐकून आवंडा गिळतो आणि माफी मागायला लागतो. आणि त्यानंतर मला माफ करा, मी परत वाईट मार्गाला जाणार नाही, प्लीज, माया बोलतो. माफ करा? माया हात जोडून अंकुशची माफी. मी मूर्ख आहे, मला नाही मरायचं. माया स्वतःच्या थोबाडीत मारत अंकुश आणि राघवची माफी मागत होता. हे तुला आधी कळायला हवं होतं माया. आता पश्चाताप नाही, प्रायश्चित्त करायची वेळ आहे आणि तुमचं प्रायश्चित्त हेच आहे. राघव मायाकडे बघत बोलतो. शकीलही घाबरून गेला होता त्या डॉक्टरचं बोलणं ऐकून. त्याच्या चेहऱ्यावर भीती साफ झळकत होती. तोडणकर, मी शब्द देतो तुला, परत कधीच तुझ्या फॅमिलीकडे बघणार नाही. मला जाऊ दे, शकील घाबरत बोलतो. अरे असं कसं? खूप हौस आहे ना तुला लोकांना त्रास द्यायची, त्यांचा जीव घ्यायची. आता तुला कळेल त्रास काय असतो, मरण यातना काय असतात. डॉक्टर, अंकुश आवाज देत गो अहेड म्हणून खुणावतो आणि त्यानंतर अंकुश, नको असं करू, माफ कर मला, मी परत असं वागणार नाही. नको प्लीज, मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे, दया दाखव माझ्यावर, हात जोडतो. शकील गार्डच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करत अंकुशला विनंती करत होता आणि त्यानंतर गार्ड्स पकडा त्याला नीट. अंकुश शकीलला इग्नोर करून गार्ड्सना बोलतो. इन्स्पेक्टर, वाचव मला, मी माझे सगळे गुन्हे कबूल करून शिक्षा भोगायला तयार आहे, पण ह्यांच्यापासून वाचव. त्याचे काय आहे ना, मी तुला टाकलं असतं जेलमध्ये, पण तू तुझे कॉन्टॅक्ट वापरून बाहेर पडणार. तुला सोडवायचा प्रयत्न तुझे बाकीचे साथीदार करतीलच. मग जर तू सुटलास तर परत तेच स्मगलिंग, तस्करी, गुंडागिरी, त्यापेक्षा तुझ्यासारख्या देशद्रोहींना जागीच ठेचलेलं चांगलं नाही का? राघव शांतपणे बोलतो. हे तू बरोबर नाही करत आहेस, सोडा मला, जाऊ दे. शकील बोलतो. काय बरोबर काय चूक हे आता तू आम्हाला सांगणारस? राघव त्याच्यावर हसत विचारतो. डॉक्टर, किती वेळ, किती फालतूची बडबड करतोय हा माणूस, अंकुश वैतागून बोलतो. आणि त्यानंतर तसा तो डॉक्टर लगेच इंजेक्शन घेऊन पुढे सरकतो आणि त्यानंतर
माया त्या सर्वांचं लक्ष नाही बघून कॉन्स्टेबलला ढकलून पळून जायला बघतो, पण लगेच राघवचं लक्ष जातं. तसं तो त्याला खेचून एक जोरात कानाखाली वाजवतो. माया इथून पळून जायची वेळ गेली. आता राघव त्याला बोलतो. शकील किंचाळत असतो, ओरडत असतो. त्याला तो व्हायरस इंजेक्ट करून डॉक्टर मायाकडे वळतात आणि त्यानंतर इकडे दादा दादा पाया पडतो. नको ना, परत असं नाही वागणार. माझे म्हातारे आई वडील आहेत. त्यांना माझ्याशिवाय कोणीच नाही. त्यांच्यासाठी सोडा मला. वडिलांच्या आजारापणात शकीलने पैसे दिले. तेव्हा 7 वर्षाचा होतो फक्त. काय चूक काय बरोबर समजत नव्हतं. मित्राच्या वडिलांनी शकीलची ओळख करून दिली आणि त्यानंतर गरजेच्या वेळी त्याने मदत केली म्हणून देव समजलो त्याला. पुढे जाऊन शकीलने कामासाठी विचारलं. मी ही काही विचार न करता लगेच होकार दिला. पैशाची गरज होतीच मला. त्याच्यासोबत काम करायला लागलो. भरपूर पैसा मिळत होता. घरीही आई वडील खुश होते. पण जसं जसं कळत गेलं समजलं आपण चूक करतोय. तेव्हा वेळ निघून गेली होती. मी एकटा काय करणार होतो. पण तरी हिम्मत करून शकीलच्या तावडीतून मुलींची तस्करी थांबवण्यासाठी पोलिसांना मदत करत आहे. हवं तर कॉन्स्टेबल दांडे यांना विचारा. तेच माझी ह्यात मदत करत आहेत. माया रडत त्याची जीवन कहाणी सांगत होता. तुझं वय लहान आहे माया. शिवाय तू पोलिसांना मदतही केली आहेस म्हणून सोडतो तुला. पण ह्यापुढे असं वागायचं नाही. पण हो, तुला कोर्ट जी शिक्षा करेल ती स्वीकारावीच लागेल. तुझी शिक्षा कमी करण्यासाठी ही मी प्रयत्न करेल. पण परत कधीच हा मार्ग पकडायचा नाही. अंकुश शेवटाला त्याला वॉर्निंग देतो. खूप उपकार झाले, वाचलो. परत कधीच चुकीचे काम करणार नाही. खूप उपकार झाले. माया रडत पश्चाताप करत अंकुशचे पाय धरतो. गार्ड्स ह्याच्यावर लक्ष ठेवा आणि हा मेला की इन्स्पेक्टर राघव तुम्हाला सांगितले ह्याचं काय करायचं ते. अंकुश ह्याच्या गार्ड्सना इन्स्ट्रक्शन देतो. डोंट वरी अंकुश सर, मी सगळं हँडल करेन. थँक्स, तुमची खूप मदत झाली. तुमच्यामुळे आम्ही ह्या गुंडाला पकडू शकलो. राघव अंकुशसोबत हात मिळवत. मी माझ्या फॅमिलीसाठी आणि देशाच्या हितासाठी एवढं तर नक्कीच करू शकतो. अंकुश स्माईल देत बोलतो. हो नक्कीच. वन्स अगेन थँक्यू अँड टेक केअर. येस. अंकुश तिथून निघून सरळ घरी निघून जातो. इन्स्पेक्टर राघव मायाला त्याच्या अर्ध्या टीमला सोबत इन्स्ट्रक्शन देऊन पोलीस स्टेशनला पाठवून देतो. रात्री अंजली आणि माई अंकुशच्या डॅडसोबत बऱ्याच उशिराने घरी आल्या. आज तिचे बाबा साहिलसोबत थांबणार होते. तशी गरजही नव्हती त्यांना थांबायची, कारण सिस्टर आणि वॉर्ड बॉय 24 तास त्याच्यासाठी अंकुशच्या डॅडने ठेवले होते. पण तरी बाबा हट्टाने साहिलच्या काळजीने थांबले होते. मॉम त्या सगळ्यांची वाट बघत तन्वी आणि आऊसोबत गप्पा करत हॉलमध्ये बसल्या होत्या. अहो, अंकुशला कॉल करून बघा ना. कधीचा लावते पण लागतच नाही. अंकुशचे डॅड फ्रेश होऊन बेडला टेकून बसतात. तशा त्यांच्या जवळ येत काळजी व्यक्त करत बोलतात. अगं, तो कामासाठी गेला असेल. अंकुशचे डॅड त्यांना काही माहीतच नाही असं दाखवतात. मॉमना बोलतात. हो, तो बोलला होता, रिषभ मला पण एवढ्या उशिरापर्यंत कसलं काम असतं तुम्हा लोकांना. त्यात फोनही लागत नाही आहे. कधीपासून ट्राय करते मी. उगाच माझ्या जीवाला घोर लावता तुम्ही लोक. अंकुशची मोमची चिडचिड होत होती नुसती. लहान नाही ना तो आता की आपण त्याला बांधून ठेवू शकू. आणि कामासाठी गेला आहे ना तर तो येईल. एवढी का काळजी करते तू? मला समजत नाही. अंकुशचे डॅड सहजपणे जसं काही झालंच नाही अशा अविर्भावात त्यांना बोलतात. असं कसं बोलतं तुम्ही? साहिल आणि अंजलीची अवस्था बघताय ना, मग काळजी वाटणार नाही का? सतत काही ना काही गोष्टी घडत आहेत. अंकुशची मॉम चिडून संताप व्यक्त करते. अगं, अरे बरं बाई, तू बरोबर, मी चूक.
अजून थोडा वेळ वाट बघू. तोपर्यंत प्लीज जेवणाचं बघतेस का? खूप भूक लागली आहे. अंकुशचा विषय तिथेच संपवा म्हणून माघार घेत दुसरा विषय काढतात. हो चला बाहेर, मी सगळ्यांना वाढायला घेते. अंकुशची मॉम बाहेर गेली तसं डॅडने एक सुस्कारा सोडला. कुठे आहेस बेटा? लवकर ये घरी. तुझी मॉम एकदा प्रश्न विचारायला लागली की थांबत नाही. डॅड विचार करतच डायनिंग टेबलवर येऊन बसतात. तन्वी ही जेवायला बसताना तिच्या भाईची आठवण काढत रिषभला विचारते, रिषभ, भाई कधीपर्यंत येणार आहे? काही बोलला का तुला? तन्वी त्याच्या बाजूच्या चेअरवर बसत अंकुशच्या काळजीने विचारते. उशीर होईल बेबी त्याला. अरे पण वाजले किती? वेळेचं तरी भान ठेवा. कॉल केला तर तोही लागत नाही आहे. गेला 1 तास मी कॉल करायचा प्रयत्न करते. मॉम त्यांची नाराजी व्यक्त करत बोलतात. मॉम तो जातानाच बोलला होता रात्री उशीर होईल म्हणून. मला सांगून गेला तो. रिषभ मॉमची नाराजी समजून बोलतो. अच्छा तुला बोलला, मग ठीक आहे. मी आधी बोललं तर माझं ऐकलं नाही. रिषभचं ऐकलं, लगेच ऐकलं. अंकुशचे डॅड लटक्या रागात मॉमना सुनावतात. अहो असं काही नाही, काळजी लागून राहते ना. तुम्ही लोक वेळेवर कळवत सुद्धा नाहीत. मॉम लगेच समजावणीच्या सुरात बोलतात. डोंट वरी मॉम, गार्ड्स आहेत त्यांच्यासोबत. काळजीचं काही कारण नाही. रिषभ त्यांना निश्चित करत सांगतो. रिषभच्या बोलण्याने मॉम थोडी रिलॅक्स झाली होती. डॅड रिषभला डोळ्यांनीच थँक्स बोलतात. रिषभही त्यांना डोळ्यांनीच धीर देतो. अंजली त्यांचं बोलणं ऐकत शांत चिवला भरवत होती. दुसरीकडे शकील रडत होता, ओरडत होता, किंचाळत होता, डोक्यावर पडल्यासारखा वागत होता. त्याला एका रूममध्ये ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे त्याचं अंग लाल झालेलं, शरीरावर तोंडावर जागोजागी पुरळ उठलेलं. तो वेड्यासारखा त्या रूममधलं सामान इथे तिथे फेकत होता. त्या रूममध्ये थोडं आडोशाला एका भिंतीवर छोटा आरसा टांगला होता. शकील त्या आरशात डोकावून बघतो, लपतो, परत बघतो, परत लपतो. असा त्याचा खेळ थोडा वेळ चालू होता. नंतर आरशासमोर उभं राहून स्वतःचा चेहरा बघतो. तो लाल पडलेला होता, चेहरा फोडांनी भरलेला, खूप विचित्र दिसत होता. तो रागात आरसा उचलून जमिनीवर भिरकावून देतो. वेडेवाकडे एक्सप्रेशन देत परत त्या फुटलेल्या काचांकडे बघतो. त्यातली एक काच उचलतो आणि त्यात बघतो तर तोच चेहरा दिसतो. ओरडत रागात तो काच चेहऱ्यावर अंगावर घासतो. तसं त्याच्या चेहऱ्यावरून रक्ताच्या धारा वाहायला लागतात. बाहेर अंकुशचे गार्ड्स त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्यांनाही त्याची किळस वाटली. त्या रूममध्ये अंकुशने आधीच गार्डकडून एक कॅमेरा फिट करून घेतला होता, ज्याने त्याला सेकंदचे अपडेट्स मिळत राहतील. बाहेरही माहिती रिव्हील होणार नव्हती, पण अंजलीला दाखवण्यासाठी त्याने तो व्हिडिओ शूट करून घेतला होता, जेणेकरून तिची भीती पूर्ण निघून जाईल. रात्री अंकुशला घरी पोहोचायला 2 वाजून गेले होते. अंग ठणकत होतं. तो तसाच रूममध्ये जाऊन गरम पाण्याचा शॉवर ऑन करून त्याखाली उभा राहतो. अंकुश आलाय हे समजल्यावर रिषभ आधी त्याला भेटायला गेला. तो त्याच्या काळजीने जागाच होता. अंकुश शॉवर घेऊन बाहेर आला तर त्याला रिषभ सोफ्यावर बसून त्याची वाट बघताना दिसला. काय रे, झोपला नाहीस? अंकुश त्याला बघून शांतपणे विचारतो आणि त्यानंतर झोप नव्हती येत, पकडला गेला तो गुंड, अंकुश त्याला सांगू लागतो. अंकुश केस पुसत उत्तर देतो. त्याच्या छातीवर लाल झालेलं बघून रिषभने त्याच्या चेहऱ्यावर नजर फिरवली तर त्याला ओठ फुटलेले दिसले. हाताला खरचटलेलं, चेहरा सुजल्यासारखा वाटत होता. तू ठीक आहेस? रिषभ कपाळावर आठी पाडत विचारतो. हो, मला काय झालं? अंकुश त्याला इग्नोर करतो आणि त्यानंतर इकडे, किती लागलंय तुला? चेहरा बघ, रिषभ त्याची हनुवटी पकडून म्हणतो.
थोडी हातापायी झाली, बाकी काही नाही. अंकुश शांतपणे बोलतो. शकीलचं काय झालं? न्यूज नाही आली काही? तो जिवंत तर आहे ना? ऋषभ विचारतो. आणि त्यानंतर हो, सध्या शेवटचे श्वास मोजतोय. अंकुश अंगात टी शर्ट चढवत बोलतो. अंजलीला कधी सांगणार आहेस? ऋषभ त्याला अंजलीची काळजी वाटून विचारतो. ती आता त्या मनस्थितीत नाही. साहिल घरी आला की आरामात सांगेन. बघितलंस ना तिची अवस्था? अंकुश बोलतो. खरं तर त्याला अंजलीचा थोडा रागच आला होता. तो तिला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवून घेऊन आला, तरी गाडीत त्याच्याशी एक शब्दही बोलली नव्हती. नंतरही तो तिला समजावत होता, तेव्हा तिने तोंड फिरवून घेतलं होतं. त्याला होकार द्यायच्या आधीही ती असंच वागली होती. तुला भूक लागली असेल ना? चल, मी खाली जाऊन स्टाफला सांगतो, काहीतरी खाऊन घे. ऋषभ काळजीने बोलतो. नाही नको, मला भूक नाही. अंकुश नकार देत फोनमध्ये काहीतरी बघत ऋषभशी बोलत होता. तेवढ्यात डोअर नॉक करत अंजली जेवणाची ट्रॉली घेऊन आत येते. आता जेवण करावंच लागेल तुला. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम ब्रो, म्हणत ऋषभ अंकुशला चिडवत त्याची पाठ थोपटतो आणि गालात हसत तिथून निघून जातो. अंकुश जेवण. अंजली आत येत बोलते. तू झोपली नाहीस? अंकुशला एवढ्या रात्री जागं बघून आश्चर्य वाटतं. त्यानंतर इकडे नाही, झोप नव्हती येत. अंजली त्याची प्लेट तयार करत बोलते. डॉल झोपली? अंकुश विषय बदलत डॉलविषयी विचारतो. 2-3 दिवस त्याला तिच्यासाठी वेळच मिळाला नव्हता. त्यानंतर हो, अंजली म्हणाली. तिच्यासोबत? अंकुश पुढे काही बोलणार की अंजलीच त्याची काळजी समजून उत्तर देते. तिच्यासोबत मोठी आई आहे. आणि त्यानंतर? अंकुश हे कसं? अंजली त्याचा हात बघत काळजीने विचारते. आणि त्यानंतर एवढं काही नाही, होईल ठीक, 1-2 दिवसात. अंकुश तिच्या हातातून हात सोडवून प्लेट घेऊन जेवायला बसतो. अंजली त्याला बघत तशीच उभी राहते. तुला झोप आली असेल तर तू झोप जा, उगा जागरणाचा त्रास होईल तुला. अंकुश रुक्षपणे बोलतो. नाही नाही, मी. अंकुश पोळीचा तुकडा तोडायचा प्रयत्न करत असतो, पण हाताला कट पडल्याने त्याला ते जमत नव्हतं. आणि त्यानंतर इकडे अंजली त्याला होणारा त्रास बघून लगेच पुढे येते. त्याच्या बाजूला बसून त्याच्याकडून प्लेट घेते. पोळीचा तुकडा मोडून त्याच्यासमोर धरते. अंकुशही शांतपणे तिच्या हातून खाऊ लागतो. आणि त्यानंतर जेवून झाल्यावर अंजली प्लेट घेऊन किचनमध्ये निघून जाते. अंकुशचं अंग सगळं दुखत होतं. कट पडलेल्या हातातून रक्त थोडं बाहेर आलं होतं. त्याने आधी तर एक पेनकिलर घेतली, नंतर हात कॉटनने क्लीन करून पट्टी करत होता. पट्टी तर गुंडाळली, पण गाठ बांधता येत नव्हती. एका हाताने कशी तरी प्रयत्न करत होता, पण ते जमत नव्हतं. अंजलीला त्याच्याशी बोलायचं असल्याने ती किचनमध्ये प्लेट ठेवून लगेच वर आली. त्याची धडपड बघून ती काही न बोलता जवळ बसली. त्याचा हात हातात घेऊन व्यवस्थित गाठ बांधून दिली. हाताच्या कोपऱ्याला आणि ओठांना लागलेलं दिसलं. तिने अँटीसेप्टिक लावली. अंकुश शांतपणे बसून तिला ते करू देत होता. ती ओठांना औषध लावताना त्याच्या डोळ्यात बघत त्याचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या अशा एकटक बघण्याने अंकुश अस्वस्थ होत होता. थँक्यू, तू जाऊन झोप आता, मला पण आराम करायचा आहे, खूप थकलोय, म्हणत अंकुश ब्लँकेट नीट करत बेडवर झोपतो. तो बोलल्याने अंजलीला काहीच बोलता येत नाही. गुड नाईट म्हणायचं होतं, सॉरी बोलायचं होतं, त्याच्या मिठीत मन मोकळं करायचं होतं, पण त्याची तब्येत आणि मनस्थिती बघून ती शांत राहणंच पसंत करते. गुपचूप लाईट ऑफ करून आपल्या रूममध्ये निघून जाते. अंकुश ती गेली तसे कूस बदलून झोपतो. आठवडाभर त्याची दगदग सुरू होती. त्याला खूप आरामाची गरज होती. त्यात शकील नामक तलवार जी डोक्यावर टांगली होती
ती आता नसणार होती, त्यामुळे त्याला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी अंकुश थोडा उशिरा उठला. सगळे खाली नाश्ता करून आपापल्या कामाला निघत होते. डॅड अंजलीला हॉस्पिटलमध्ये सोडून ऑफिसला जाणार होते. या आठवड्यात ऑफिसकडे दुर्लक्ष झालेलं, म्हणून काही दिवस ते स्वतः जाणार होते. सकाळी ते अंकुशच्या रूममध्ये गेले होते, तेव्हा तो शांत झोपलेला त्याच्या बाजूला बसून केसातून हलकेच हात फिरवतात. सुजलेल्या ओठांवर जखमेवरून हळूच हात फिरवतात. मध्येच त्याची जुळबुळ झाली तसे त्यांनी हात मागे घेतले. खाली आल्यावर मॉमला अंकुशला आराम करू द्यायला सांगतात. अंकुश डायनिंग टेबलजवळ बसतो. ओठांवरील मार कसाबसा लपवला होता. लॉंग स्लीव्जमुळे हाताला लागलेली जखमही दिसत नव्हती. डॅड, तुम्ही कुठे होता? चिऊ माईसोबत बाहेर येते. लगेच अंकुशकडे धावते. अरे माझी डॉल, किती गोड दिसते. कुठे चालली का बेबी तू? अंकुश तिला मांडीवर बसवत गालावर किस करत विचारतो. हो, आऊ आजी आणि मोठ्या आजीसोबत गणूबापाकडे जायचे. मामूला लवकर बरं कर म्हणून सांगायला. चिऊ निरागसपणे सांगते. ओके, आणि शाळेचं काय? अंकुश विचारतो. आणि त्यानंतर आज तर हॉलिडे आहे ना डॅड? चिऊ कपाळावर हात मारत असते. अरे बघ, मी विसरलो. अंकुशही तिच्यासारखीच ॲक्टिंग करत असतो. आणि त्यानंतर दोघांचे नखरे बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. मॉम, माझी कॉफी? अंकुश विचारतो. हो, ही बघ. अंजलीने आणली. मॉम मागून येणाऱ्या अंजलीकडे बघत बोलतात. अंकुश, तू 2-3 दिवस ऑफिसमध्ये नको येऊस. वर्क फ्रॉम होम घे. मी जातोय ऑफिसला. अंजली ही साहिलकडे जाते. तुझ्या डॉलला वेळ दे तुझा. आणि तसंही उद्या साहिलला डिस्चार्ज देतील तर तुझी गरज पडेल तिथे, त्याचे डॅड त्याला बोलतात. इनडायरेक्ट ते त्याला घरी राहून आराम करायला सांगत होते. ओके डॅड, तरी काही असेल तर सांग, अंकुश बोलतो. डोंट वरी ब्रो, मी आहे ना. तू नको काळजी करू. माझ्या बायकोलाही वेळ दे. बोल तिच्याशी. कालपासून तुझ्या काळजीने अर्धी झाली आहे. त्यानंतर इकडे ऋषभ, काही काय? अरे मग काय, किती ती काळजी सारखी. आपली भाईला कॉल कर, भाई कुठे आहे, एवढी काळजी माझी नाही करत. बघा हा मॉम तुम्हीच. ऋषभ तन्वीच्या मॉमला म्हणाला. अरे मी काय बघू, तुम्ही तिघे बघून घ्या काय ते. त्यानंतर इकडे आहेच भाई माझा लाडाचा. तन्वी अंकुशच्या गळ्यात हात घालत ऋषभला चिडवते. आणि त्यानंतर बघितलं, अंजली भलाईचा जमाना नाही रहा. तू तरी माझी साथ दे. हे बहीण भाऊ नेहमी मला बाजूला टाकतात. मी आहे ना आता, तुम्ही नका काळजी करू. मम्मा, मला पण छोटा भाऊ हवाय. चिवमध्येच स्वतःची डिमांड घेऊन येते. अंजली कावऱ्या बावऱ्या नजरेने बघत होती सगळ्यांकडे. आता काय बोलू मी म्हणून अंकुश गालात हसत लेकीला बघत होता. तुझ्या तन्वी तुला सांग, मी तर रेडी आहे. ऋषभ मुद्दाम तन्वीला चिडवतो. ऋषभ तू गप्प बस म्हणत तन्वी त्याला मारते. आणि त्यानंतर इकडे बघ बेबी, तुझी आतूच ऐकत नाही. बघ मला मारते. ऋषभने पुढे अजून काही फाजीलपणा करू नये म्हणून तन्वी त्याला एक फटका देत डोळ्यांचा धाक दाखवते आणि गप्प करते. ऋषभ तिचा हात पकडून त्यावर किस करत तिला सॉरी म्हणत जवळ घेतो. सगळे त्या दोघांची नोकझोक प्रेम बघून हसत असतात. अंजली अंकुशजवळ त्याची ब्लॅक कॉफी ठेवत त्याला स्माईल देते. अंकुश तिच्याकडे एक नजर बघतो. कॉफी घे त्याच्या डॉल जवळ घेत गप्पा मारत राहतो. अंजली बेटा निघूया? अंकुशचे डॅड उशीर होतोय बघून तिला विचारतात. हो डॅड. अंजली चिवला बाय करून सगळ्यांचा निरोप घेऊन निघते. ती जाताना एक नजर अंकुशकडे टाकते, पण तो मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो. त्याला समजतं
अंजली त्याच्याकडे बघत आहे म्हणूनच तो मुद्दाम बिझी आहे असं दाखवतो. तीही मग डॅडसोबत निघून जाते. गाडीत ती त्याचाच विचार करत होती. तो आपल्याशी जास्त बोलत नाही आहे, इग्नोर करतोय हे आता समजलं होतं, पण त्याचं कारण समजत नव्हतं. त्यामुळे मन अस्वस्थ होत होतं. अंकुशने त्याचा पूर्ण दिवस त्याच्या डॉलसोबत आणि आराम करण्यात घालवला. आज मेघाला डिस्चार्ज मिळणार होता म्हणून अंजली परत तिला संध्याकाळी निघायच्या आधी भेटायला आली होती. अंजली बोलत मेघाच्या आईशी आणि तिच्याशी बोलत होती. तेवढ्यात मेघाचे बाबा सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करून तिथे येतात. अंजली त्यांच्या मनात काही गैरसमज राहू नये म्हणून त्यांच्याशी बोलायला जाते. थोडी भीती होतीच तिला, ते कसे रिॲक्ट करतील ह्याची. त्यांच्या कडक स्वभावाचे किस्से तिने खूपदा मेघाकडून ऐकले होते. काका, तुम्ही काही काळजी करू नका, मेघा लवकर बरी होईल. आपण आहोत सगळे तिच्यासोबत. काका, काहीही कधीही मदत लागली तर नक्की कळवा. मेघा मला माझ्या बहिणीसारखीच आहे. अंजली घाबरत का होईना त्यांच्यासमोर जाऊन बोलते. जेवढी झाली तेवढी मदत खूप झाली तुमची. मेघाचे बाबा शांतपणे हात जोडून अंजलीला बोलतात आणि त्यानंतर काका, अहो हे बघा, आम्ही आमच्या मुलींची काळजी घ्यायला समर्थ आहोत. आम्ही सामान्य माणसं आहोत मॅडम. आम्हाला सामान्यच राहू द्या. उगाच तुमच्या मोठ्या माणसांसारखं नाही आमचं. इकडे ही कशी आहे ती? डॉक्टर काय बोलले? साहिल विचारतो. ती ठीक आहे आता, म्हणून तर डॉक्टर घरी पाठवत आहेत ना. 2 दिवसांनी चेकअपसाठी यायला सांगितलं आहे तिला. अंजली त्याला बोलते. तुला तिथे कोणी काही बोललं का? साहिल सहज विचारतो. त्याचा अंदाज बरोबरच होता. मेघाची आई ज्यांच्याशी त्याची चांगली ओळख होती त्या देखील बघायला आल्या नव्हत्या. फक्त 2-3 रूमचा डिफरन्स होता. 5 मिनिटं काढू शकल्या असत्या त्या, पण सगळे फक्त एवढंच सांगत होते की मेघा ठीक आहे. म्हणून त्याने अंदाज लावला, नाही अरे ती जाणार ना आज, म्हणून थोडं. अंजली नजर चोरत बोलते. अगं घरी चालली आहे ती, त्यात काय रडायचं? घरी जाऊन भेटू शकतेस तू तिला, आणि बरी झाली की ऑफिस जॉईन करेलच ना ती. साहिल मुद्दाम विचारतो. कशासाठी ही रडताय तुम्ही मुली? मला भूक लागली, काही खायला मिळेल का? साहिल तिचा मूड नाही हे बघून बोलतो. तसंही त्याने नंतर रॉबर्टला विचारायचं ठरवलं होतं. उगाच तिला सांगून जबरदस्ती कशाला, म्हणून शांत राहतो. हो देते. मोठ्या आईने उपमा पाठवलाय, गरम गरम करते. अंजली लगेच ओव्हनमध्ये उपमा गरम करायला घेते. तेवढ्यात डॉक्टर व्हिजिटसाठी येतात. हॅलो मिस्टर साहिल, कसे आहात? काही त्रास? डॉक्टर स्माईल देत विचारतात. जास्त काही नाही, पण मध्येच डोकं खूप दुखतंय, साहिल सांगतो. ओके, तो त्रास तुम्हाला काही दिवस जाणवू शकतो, पण तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. काळजीचं कारण नाही, डॉक्टर समजावतात. थँक्यू डॉक्टर. मग उद्या घरी जाणार का? डॉक्टर फाईल चेक करत हसतात. खरंच डॉक्टर, मी जाऊ शकतो उद्या घरी? साहिल खुश होऊन विचारतो. रोज रोज त्या 4 भिंती, नर्स, डॉक्टर बघून तो कंटाळा होता. ऑफकोर्स मिस्टर साहिल, मी आधीच तोडणकर साहेबांना कल्पना दिली होती. त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही का? डॉक्टर विचारतात आणि त्यानंतर नाही. साहिल अंजलीकडे बघत उत्तर देतो. डॉक्टर, ते दादाला आम्ही सांगितलं नव्हतं. तुम्हीच बोललात की अजून काही रिपोर्ट्स यायचे आहेत म्हणून. अंजली लगेच गैरसमज होऊ नये म्हणून स्पष्ट करते. ओ हो का, पण उद्या तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. चेकअपसाठी यावं लागेल ते मी उद्या तुम्हाला व्यवस्थित सांगतो. डॉक्टर दोघांनाही सांगतात आणि त्यानंतर थँक्यू डॉक्टर, अंजली म्हणाली. थोड्या वेळाने अंजलीचे बाबा अंकुश आणि चिऊ तिथे हॉस्पिटलमध्ये येतात. मम्मा,
चिऊ अंकुशकडून खाली उतरून अंजलीला मिठी मारते आणि त्यानंतर, अरे बच्चा, तू इथे? अंजली आश्चर्याने अंकुशकडे बघते आणि चिऊला जवळ घेते. हो, मला मामूला बघायचं होतं. मी डॅडला सांगितलं, मग ते मला आणि अज्जूला घेऊन आलेत. चिऊ सांगते. अरे माझी प्रिन्सेस, मला भेटायला आली? कशी आहे बेबी तू? साहिल प्रेमाने विचारतो. मी ठीक आहे. तुला हे खूप दुखतंय? डॉक्टर काका इंजेक्शन देत आहेत ना? चिऊ काळजीने त्याच्या हाताला स्पर्श करत डोक्याच्या पट्टीकडे बघून विचारते. हो, टू देतात. तू सांग ना त्यांना. साहिल तोंड पाडत तक्रार करतो. चिऊचा मामू स्ट्रॉंग आहे. त्याला लवकर बरं व्हायचंय ना, मग तो चिऊसोबत खेळणार ना. अंजली तिला समजावते. हो, मामू स्ट्रॉंग आहे. मामू घरी कधी येणार मम्मा? मी खूप मिस करते मामूला. चिऊ बारीक चेहरा करून विचारते. हो ग बाळा, मामू उद्या येणार घरी. डॉक्टर काका उद्या घरी पाठवणार मामूला. तू काळजी घेशील ना मामूची? अंजली हसत विचारते. यस, चिऊ खुश होऊन म्हणते. अंजली मध्ये मध्ये अंकुशकडे बघत होती, पण तो साहिल आणि चिऊसोबत बिझी होता. आणि त्यानंतर साहिलला जेवण भरवून अंजली अंकुशसोबत घरी जायला निघते. बाबा आजही रात्री हॉस्पिटलमध्ये साहिलसोबत थांबायचं बोलत होते, पण साहिल त्यांना समजावून घरी जायला सांगतो. आजच्या रात्रीचा प्रश्न होता. त्याला रॉबर्टसोबत बसून सगळ्या अपडेट्स घ्यायच्या होत्या. बाबा थांबल्यावर त्याला ते घेता येणार नव्हतं. बाबांना एक काम होतं. त्याचे मित्र त्यांना तिथे जवळच्या पार्कमध्ये भेटणार होते. मग अंकुशने त्यांना तिथे ड्रॉप करून गाडी घरच्या रस्त्याला घेतली. गाडीत चिऊची जास्त बडबड चालू होती. त्याला दोघं आळीपाळीने उत्तर देत होते. अंकुश, तुझा हात कसा आहे? अंजली हळूच चिऊचं लक्ष नाही बघून विचारते. एवढं स्वतः ड्राईव्ह करत आला होता म्हणून काळजी वाटली तिला. ठीक आहे, अंकुश समोर बघतच उत्तर देतो. एकदा दाखवलं असतं डॉक्टरांना. अंजली काळजी वाटून बोलते. नाही, नको. मी लहान नाही आहे. थोडं खरचटलं की डॉक्टरकडे जायला. एवढं लागलेलं नक्कीच सहन करू शकतो. अंकुश तिच्याकडे एक नजर बघत रुक्षपणे बोलतो. आणि त्यानंतर, पण जखम झाली आहे तर डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं असतं ना. अंजली त्याच्या बोलण्याचं वाईट न मानता समजावण्याचा प्रयत्न करते. मी ठीक आहे. मी काळजी घेऊ शकतो अंजली. अंकुश थोडं जरवेने बोलतो, पण दोघांकडे आळीपाळीने बघणाऱ्या त्याच्या डॉलकडे लक्ष जातं. तसं तो तिला एक स्माईल देतो. आणि त्यानंतर, डॉल, मम्माला सांग डॅड स्ट्रॉंग आहेत. स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतात. हो की नाही? अंकुश त्याच्या डॉलचा बावरलेला चेहरा बघून काहीच झालं नाही असं दाखवत स्माईल करत बोलतो. पण तुम्हाला काय झालंय डॅड? सियाला काही माहीत नसल्याने ती विचारते. मॅडम बाहेर बघण्यात गुंग होत्या. जसा अंकुशचा आवाज वाढला तसं तिचं लक्ष दोघांकडे गेलं. अरे बेबी, घाबरू नको. काही नाही झालं मला. डॅडच्या हाताला छोटा कट पडला म्हणून मम्मा बोलते. अंकुश तिला समजावून सांगतो. डॅड, शो मी युअर हँड. तसं अंकुश तिच्यासमोर हात धरतो. त्यानंतर, डॅड, मम्मा बरोबर बोलते. तुम्ही डॉक्टर काकांना दाखवायला हवं होतं. त्यांनी मेडिसिन दिलं असतं. किती लागलं आहे? हे डॉल डॅडना समजावते. बेबी, पण मला मेडिसिन नाही आवडत. अंकुश तिची काळजी बघून स्माईल करत बोलतो. मुद्दाम तिला बोलतो. त्याला बघायचं होतं ती आता ह्यावर काय सोल्युशन देते. मलाही नाही आवडत, पण नंतर मम्मा मला चॉकलेट देते. मम्मा तुम्हालाही देईल, हो ना मम्मा? डॉल निरागसपणे अंजलीला विचारते. आणि त्यानंतर, हो शोना, पण डॅड आपल्याकडेच नाहीत. त्यांना आपली काळजीच नाही. अंजली मुद्दाम अंकुशला एक नजर बघत बोलते. ज्यांना काळजी असते ते बोलून दाखवत नाहीत. त्यांच्या कृतीतून ते दिसतं.
ज्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांनी तर खोटी काळजी दाखवूच नये. अंकुश उदासीनतेने गालात हसतो आणि त्यानंतर, बेबी, डॅड प्रॉमिस करतात तुला. डॅड उद्याच डॉक्टर अंकलकडे जातील, ओके? अंकुश डॉलचा हात हातात घेत त्यावर किस करून तिला प्रॉमिस देतो. ओके डॅड. डॉल स्माईल देते. मी बोलले तर नाही ऐकलं. अंजली मुद्दाम त्याला ऐकू जाईल असं बोलते. त्याने ऐकलंही होतं. हसूही आलं होतं तिच्या जेलस होण्याचं. सध्या रागवला होता ना, म्हणून लगेच स्वतःला नॉर्मल करून गाडीतून उतरतो. अंजलीच्या साईडचा दरवाजा ओपन करून त्याच्या डॉलला घेऊन अंजलीकडे एक नजरही न बघता निघून जातो. आता मात्र अंजलीलाही राग येतो. ती चिडून गाडीचा दरवाजा जोरात बंद करते आणि गाल फुगूनच त्यांच्या मागून पुढे जाते. अंकुशला समजतं की नक्कीच चिडली आहे. तो गालात हसतच तिचा चिडलेला चेहरा आठवत त्याच्या डॉलसोबत आत निघून येतो. बेबी, जा फ्रेश होऊन ये. आपण डिनर करूया आणि येताना तुझ्या मम्माला पण घेऊन ये. अंकुश डॉलकडे निरोप देतो. ओके डॅड, चू म्हणाली. काय रे, साहिल कसा आहे? तो आता ठीक आहे मॉम. उद्या डॉक्टर डिस्चार्ज देणार आहेत, अंकुश सांगतो. बरं, मी काय म्हणते, साहिलच्या आजींना बोलून घेऊ उद्या परवामध्ये. त्यांच्यापासून जास्त दिवस लपून ठेवणं पण बरोबर नाही. अंकुशची मॉम मनात चाललेली चलबिचल त्याला सांगत त्याचं मत विचारते आणि त्यानंतर चालेल, निरोप दे त्यांना. काळजी करू नको, सगळं ठीक होईल. अंकुश त्यांची काळजी समजून त्यांना धीर देत जवळ घेतो. ठीक आहे, मी बोलते माईशी. तूही फ्रेश होऊन ये, मग बोलू. अंकुशची मॉम प्रेमाने त्याच्याकडे बघत बोलते. ठीक आहे. थोड्या वेळाने चिऊ एकटीच बाहेर येते. अंकुशची मॉम तिची प्लेट तयार करून तिला भरवायला घेते. बाकी सगळेजणही येतात. बच्चा, मामा कुठे आहे? अंकुश आजूबाजूला नजर टाकत न राहून चिवला विचारतो आणि त्यानंतर इकडे, डॅड, ती बोलली भूक नाही. डॉल लगेच तिच्या मम्माचा निरोप देते. अरे, मी विचारलं तिला. ती बोलली संध्याकाळी तिने जास्तीचा नाश्ता केला साहिलसोबत, तर तिला भूक नाही. माईंनी त्याची काळजी समजून अंजलीने जे सांगितलं तेच त्याला सांगितलं. ओके. अंकुश मग शांत बसून स्टाफला स्वतःचं जेवण वाढायला सांगतो. सगळ्यांसोबत जेवण करतो आणि रूममध्ये अंजली तो बोलवायला येईल ह्या आशेने बसलेली. सगळ्यांची जेवणं झाली तशी चिऊ, तन्वी आणि ऋषभ बाहेर राऊंड मारायला निघून जातात. आऊ, माई आणि अंकुशची मॉम हॉलमध्ये बसून गप्पा करत होत्या. अंकुशच्या मॉमने साहिलच्या आजीचा विषय काढला आणि त्यानंतर, माई, मी काय म्हणते, आपण साहिलच्या आजीला आता बोलवून घेऊ. उद्या साहिललाही डिस्चार्ज मिळतोय, तर त्यांना आपण काय घडलं ते सांगितल्यावर समजून घेतील त्या. बरोबर आहे तुझं. तू आताच बोलून घे त्यांच्याशी. आऊने लगेच दुजोरा दिला. माईंनाही त्यांचं म्हणणं पटलं. तसे लगेच त्यांना कॉल लावून त्यांच्याशी फोनवर बोलून घेतलं. येतायत का त्या परवा? माईंनी थोडक्यातच सांगितलं. हे बरं झालं. त्यांनी काही विचारलं का? म्हणजे अचानक आपण त्यांना बोलवतोय त्याबद्दल? आऊनी शंका व्यक्त करत विचारलं. हो ग, पण मी चिऊ आणि अंजलीला आठवण काढतायत असं सांगितलं त्यांना. तशा तयार झाल्या त्या लगेच, माई सांगत होती. हां, हे बरं झालं. त्या इथे समोर असल्या की त्यांना नीट समजावता येईल, त्यांच्याशी बोलता येईल. फोनवर अचानक सांगणं बरोबर दिसत नाही, मॉम बोलल्या. हो. थोडा वेळ अशाच गप्पा मारत बसल्या होत्या तिघी.
अंकुशचे डॅड आणि बाबा गच्चीत फेऱ्या मारत होते. स्टॉक मार्केट ह्या विषयावर गहन चर्चा चालू होती त्यांची. त्यामुळे वेळेचं भानच नव्हतं. दोघांचेही आवडीचा विषय असल्याने अंकुश त्याच्या स्टडी रूममध्ये बसून त्याच्या पीएकडून कामाच्या अपडेट घेत होता. अंजली बिचारी थकून बेडवर झोपून विचारात हरवली होती. थोडी रुसलीही होती अंकुशवर. त्याच्याच विचारात कधी तिचा डोळा लागला समजलं देखील नाही. माईही, तन्वी आणि ऋषभ आल्यावर चिऊला घेऊन झोपायला निघून गेल्या. हळूहळू एक एक जण पांगत होतं. रात्री जवळजवळ 2च्या सुमारास अंजलीला पोटात अन्न नसल्याने जाग आली. खूप भूक लागली होती मॅडमला. तिने मोठी आई आणि चिऊवर नजर टाकली. हळूच चिऊला बाजूला करत उठून बसली. बाजूच्या जगमधलं पाणी पिणार तर ते रिकामं होतं. ती तशीच मग तो जग घेऊन किचनकडे वळते. पाणी पिऊन जग भरून घेते. तरी पोटातली भूक कमी नव्हती झाली. ती फ्रीज ओपन करून समोर फ्रूट्स होते ते घेऊन कट करणारच होती की म्हणून वेळेवर जेवायचं असतं. मागून आवाज येतो. अंजली दचकून मागे बघते तर अंकुश किचनमधल्या लाईट्स ऑन करत तिच्या पुढ्यात उभा राहतो. ते मला आत्ता भूक लागली होती म्हणून. अंजली भीतीने वाढलेले श्वास नॉर्मल करत बोलते. आणि त्यानंतर इकडे तेच म्हणतोय मी, म्हणून वेळेवर जेवायचं असतं, मग अशी अवेळी भूक लागत नाही. अंकुश तिच्याकडे रोखून बघत बोलतो. जाऊ दे, नकोय मला काही. तुला काय फरक पडतोय मी जेवली किंवा नाही? मग कशाला ना? अंजलीला त्याचा रागच आला. मगाशी एकदाही विचारायला आला नाही आणि आताही आपल्याला ओरडतोय बघून ती तसंच सगळं परत फ्रीजमध्ये ठेवायला जाते की अंकुश तिचा दंड पकडून तिला अडवत मागे फिरतो. आधी स्वतःचे नखरे करायचे, मग दुसऱ्यांना बोलायचं. तुझ्यासाठी जेवण ठेवायला सांगितलं होतं मी. गुपचूप जेवून घे. अन्न वाया गेलेलं मला आवडणार नाही. अंकुश फ्रीजमधलं जेवण बाहेर काढून ठेवत तिला बोलतो. एवढीच काळजी आहे तर मग बोलायचं होतं ना तिफा? अंजली चिडून विचारते. मी डॉलकडे निरोप पाठवला होता. अंकुश शांतपणे उत्तर देतो. अंकुश, काय झालं आहे? माझ्याशी नीट का नाही बोलत आहेस? मी कुठे चुकले आहे का? काही बोललं असेल तर, वागली असेल तर खरंच सॉरी. अंजली केविलवाण्या स्वरात त्याची माफी मागते. रडवेली झालेली ती. त्याचं असं तुटक वागणं सहनच होत नव्हतं. वेळ निघून गेली आता. तुला जे बोलायचं होतं, करायचं होतं ते करून झाली आहेस. आता ह्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. अंकुश तिला इग्नोर करत स्वतःचे हात पटापट चालवतो. अंकुश प्लीज. जेवण गरम करून दिलं आहे, जेवण करून घे. अंकुश एक एक गोष्टी गरम करून किचन टॉपवर ठेवतो आणि त्यानंतर मला नकोय. अंजली तो विषय टाळतोय बघून चिडून निघून जात असते की तो तिचा हात धरून जोरात मागे खेचतो. अंजली, अजिबात नखरे नको आहेत. मी आधीच बोललो आहे तुला. अन्न वाया गेलेलं मला अजिबात आवडत नाही. अंकुश तिच्या डोळ्यात बघत कडक शब्दात बोलतो. तिचा रडवेला चेहरा बघून तो थोडा का होईना शांत झाला होता. भूक लागलीये मला आणि अन्न वाया गेलेलं मलाही आवडत नाही. पण मला एकटीला जेवायची सवय नाही. पोट भरलंय माझं तुझं वागणं बघून. अंजली चिडत त्याचा हात सोडवायचा प्रयत्न करते. मी बाहेर आहे. एवढं म्हणून अंकुश एक सुस्कारा सोडत बाहेर चेअरवर येऊन बसतो आणि त्यानंतर त्याला बसलेलं बघून अंजली लगेच स्वतःची प्लेट बनवायला घेत त्याच्या बाजूला येऊन बसते. अंजली एक घास त्याच्यासमोर पकडते आणि त्यानंतर नको होय मला, माझं झालंय जेवण. अंकुश मान दुसरीकडे तिला बोलतो. माहितीये म्हणूनच भरवते ना. ती कपाळावर आठ्या पाडत त्याला बोलते. एवढं स्वतःहून भरवते तरी नखरे.
अंजली मनातच स्वतःशी बोलत त्याच्याकडे बघत असते. आणि त्यानंतर अंकुश काही न बोलता शांतपणे तिच्या हाताने घास खातो. अंजली एक घास त्याला, एक घास स्वतः खात जेवत होती. एवढीच काळजी आहे, मग बोलत का नाहीस? शेवटचा घास त्याला भरवत शेवटी न राहून ती त्याला विचारते, हे तुझं तूच उत्तर शोध. नीट विचार केलास तर मिळेल तुला उत्तर. अंकुश रिकामी प्लेट उचलून आत किचनमध्ये जाऊन ठेवून येतो. मला नाही कोणती उत्तरं शोधायची. मी थकली आहे अंकुश. माझ्याकडून जर तू हर्ट झाला असशील तर सॉरी. मला माफ कर. अंजली त्याच्यासमोर हात जोडून राहते. अंजली. अंकुश लगेच तिचे जोडलेले हात सोडवत तिच्या डोळ्यातलं पाणी पुसतो. खरं तर तिच्या वागण्याने तो शॉक असतो. हो, तिच्यावर रागवला होता तो, पण तिने असे हात जोडावेत हे मान्य नव्हतं त्याला. अंकुश प्लीज मला सांग, माझ्या कोणत्या गोष्टीने हर्ट झाला आहेस तू? मला खरंच समजत नाही आहे. मी खूप विचार केला पण नाही आठवत आहे. अंजली परत त्याला विचारते. अंजली, तुला माहीत आहे मी तुला त्रासात नाही बघू शकत. ते गुंट तुझ्या मागावर होते तेव्हा तुला मी घरी घेऊन आलो. तेव्हा रस्त्यात तू एक शब्द माझ्याशी बोलली नाहीस. घरी आल्यावर तुला जवळ घ्यायला गेलो तर हात झटकून दिलास आणि बाबांच्या कुशीत शिरलीस. प्रॉब्लेम हा नाही की तू बाबांकडे गेलीस. तू मला झिडकारलंस सगळ्यांसमोर. काय अर्थ काढायचा मी? अंकुश त्याची नाराजी व्यक्त करतो. अंकुश, मी तेव्हा खूप घाबरली होती. डोळ्यांसमोर सगळ्या गोष्टी घडत होत्या. मेघा, दादा गाडीत जखमी पडलेले, त्यांना वाचवू शकत नव्हते. ते गुंड मागे लागलेले. चिवला घेऊन जशी मिळेल तशी वाट काढत सुटलेली मी. डोळ्यासमोर एका माणसाचा खून होताना बघितलाय मी. आता दादा आणि मेघावर काय परिस्थिती आली बघतोयस ना तू. हे सगळं माझ्यामुळे घडलंय आणि हे एकदा नाही, दोनदा घडलंय. माझी फॅमिली तर सफर करतेच आहे, पण तू आणि तुझ्या फॅमिलीला ही त्रास होत आहे. त्यामुळे स्वतःचाच राग येत होता. तू का करतोयस एवढं माझ्यासाठी? म्हणत अंजली हुंदके देत रडायला लागते. अंजली परत तेच? अंकुश तिचे डोळे पुसत तिला जवळ घेतो. मी तुला या आधीही समजावलं होतं, तरी तू तेच धरून का बसली आहेस? मला कळत नाही. तुझी नाही, त्या माणसाची वृत्ती तशी होती आणि आता तो ह्या जगात नाही आहे. अंकुश तिच्या डोळ्यात बघत तिला शकीलविषयी सांगतो. म्हणजे तो? हो. अंकुश मान हलवत होकार देतो. पण कसं? म्हणजे तू? न्यूज ही नाही आली काही? अंजली शंका काढत त्याला प्रश्न करते. हो, हे बघ, तो माणूस गुंड होता. पोलीस त्याच्या मागावर होतेच, म्हणून मी थोडी मदत घेतली पोलिसांची आणि तेही लगेच तयार झाले. कारण जर त्यांना अटक केली असती तर पोलिसांवर कुठे पॉलिटिकल प्रेशर आलं असतं, तर बॉम्बस्फोट झाले असते, नाहक सामान्य जनता भरडली गेली असती. ह्यातल्यापेक्षा आम्ही त्या गुंडाला तिथेच संपवलं. अंकुश सगळी गोष्ट तिला एक्सप्लेन करतो. पण हे झालं कधी? 2 दिवसांपूर्वी. मी इथे नव्हतो तेव्हा, अंकुश सांगतो. म्हणजे तू परवाच्या दिवशी पूर्ण दिवस बाहेर होतास, तेव्हा तू हे काम करायला गेला होतास आणि तुला जे लागलेलं ते ह्यामुळेच? अंजली अंकुशला विचारते. अंजली त्याच्याकडे बारीक डोळे करून बघते. हो, पण मी आता ठीक आहे. तू तुझं बोल. अंजली, काल शकील होता, उद्या उद्या अजून कोणी दुसरं असेल. कशीही सिच्युएशन असू शकते. तू नेहमी स्वतःला दोष देऊन मला तुझ्यापासून लांब करणार का? अंकुश प्रेमाने तिला समजावत प्रश्न विचारतो. अंजलीला त्याचं म्हणणं पटतं म्हणून मान खाली घालून बसते. बोल ना, सांग आता. तू अशीच वागणार का प्रत्येक वेळी? अंकुश विचारतो. अंजली नाही म्हणून मान हलवत लगेच त्याला मिठी मारून रडायला लागते. आय एम सॉरी. मुसमुसत हळूच बोलते. यू शुड बी.
यापुढे तुला परत सगळ्या गोष्टी सांगायला लागू नयेत. अंकुश तिला दम देतो. अंजली पप्पी फेस करते. मी पण सॉरी. अंकुश कान पकडून राहतो तिच्यासमोर. तू का? ती त्याचा हात खाली करत न समजून विचारते. मला समजत होतं तुझी मनस्थिती, तरी पण मी कठोर वागलो तुझ्याशी. त्या टफ सिच्युएशनमध्ये परिस्थितीला खंबीरपणे समोर गेलीस, तेही डॉलसोबत असताना. हॅट्स ऑफ. मला कदाचित जमलं नसतं. अंकुश तिचं कौतुक करत स्वतःची चूक मान्य करतो. असं काही नाही. तेव्हा जसं सुचत गेलं तसं केलं मी. एवढं काही नाही. भीती खूप वाटली, पण मलाच मार्ग काढायचा होता तिथे. त्यात मोनिका वेळेवर आली, नाहीतर तो गुंड आमच्यापर्यंत पोहोचलेच होते. आत्ता तो प्रसंग आठवला तरी भीती वाटते. अंजलीच्या चेहऱ्यावर सांगताना ही भीती पसरली होती. हो, माझी झाशीची राणी. आता सगळं ठीक आहे, त्यामुळे जास्त विचार नको करू. थोडा वेळ ते तिथेच सोफ्यावर बसून गप्पा करत राहतात. वेळेचं भान नसतं दोघांना. 2 दिवसांचा अबोला फायनली संपला होता. ती कसर तर कमी केलीच पाहिजे ना. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साहिलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊन घरी आणलं. त्यामुळे सगळे खुश होते त्याच्यासाठी. अंकुशच्या मॉमने ओवाळून त्याला घरात घेतलं. सगळे त्याची विचारपूस करून झाल्यावर गप्पा करत बसले होते. चिऊताईही खुश होती. मामू आल्यापासून त्याच्या जवळच बसून होती. अंकुश सगळ्यांना एकत्र पाहून शकीलविषयी सांगून टाकतो. सगळे ती बातमी ऐकून आनंदी आणि रिलॅक्स झाले होते. मॉमने काळजीने त्याला चाचपडत काही झालं तर नाही ना म्हणून विचारलं. हाताला लागलेलं, तो फक्त कट आहे म्हणून सांगून निभावून नेलं. पण शेवटी आईचं काळीज. त्यांना समजलं होतंच की, म्हणून काळजीने विचारपूस करत होत्या. मॉम, मी ठीक आहे, डोंट वरी. अंकुश त्याची काळजी बघून त्यांना जवळ घेतो. हो आजी, डॅडने मला प्रॉमिस केलेलं डॉक्टर काकांकडे जाऊन औषधं घेणार म्हणून. हो की नाही डॅड? चिऊ लगेच तिच्या डॅडचं गुणगान गाते. हो बेबी, मी डॉक्टर काकांकडून औषधही घेऊन आलो. आता मी लवकर ठीक होईन. चला, म्हणजे आता तुझी काळजी घ्यायला अजून एक मेंबर वाढला घरात. सुनबाई, आता आपण काळजी केली नाही तरी चालेल. डॅडची डॉल आहे ना, आणि अंजली आहेच की. आता आपण आपलं लक्ष कमी करू. आऊ मुद्दाम बोलतात. आऊ, त्यासाठी आता आपल्याला ह्या दोघींना लवकर घरी आणलं पाहिजे. नाहीतर हा आपल्याला काही सांगतो का? बघितलं ना आत्ताच. त्याच्या डॉलने सांगितल्यावर कसा लगेच डॉक्टरांना दाखवून आला ते. आपण सांगितलं असतं तर दुर्लक्ष केलं असतं. मॉमही नाटकी स्वरात अंकुशला टोमणा मारतात. मॉम, असं काही नाही. मी तुझं ऐकत नाही का? अंकुश मस्का मारत त्यांच्या गालावर किस करत मिठी घट्ट करतो. हा गप्प बस, आता मस्का नको मारू. त्या त्याच्या हातावर फटका देतात. माई, आपण उद्या अंजलीची आजी आली की त्यांच्याशी बोलून घेऊ. त्यांच्याही नातीचं लग्न आहे. आता उशीर नको. आधीच खूप सोसलंय पोरांनी. त्यांच्या आयुष्यात आता फक्त सुखच सुख नांदू दे. गुरुजींशी बोलून जवळचाच मुहूर्त काढू. अंकुशची मॉम सगळ्यांसमोर प्रस्ताव मांडतात. आऊ, मॉम म्हणजे थोडं थांबूया ना अजून. दादाला रिकवर होऊ दे, मग नंतर ठरवूया. अंजली हळू साहिलकडे बघत बोलते. तिचंही बरोबर होतं. आत्ताच तर घरी आलाय आणि लगेच लग्नाची तारीख ठरवायची, ते बरोबर वाटत नव्हतं तिला. अगं बाळा, लवकर म्हणजे लगेच उद्या लग्न लावून देणार आहोत आम्ही का? 2-3 महिने सहज जातील. तोपर्यंत साहिलही ठीक होईल. काय साहिल? आऊ साहिलला विचारतात. हो आऊ, मला काहीच प्रॉब्लेम नाही. साहिल स्माईल करत सांगतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.